नमस्कार. तर बघा सकाळची गडबड चालू झालेली आहे. तर काल ताई पण आलेल्या होत्या आणि आज ताईला जायचंय देवगडला. तर आमचा स्वयंपाक पण झाला आणि ताई चपात्या करीत होत्या. तर बघा मम्मी आणि ताई बसलेल्या आहे फराळ करायला. सोनपापडी तुला जेवायचं का? हो तुम्ही जेवण झालं का? झालं का? आम्ही पण जेवतो ना. आज एकादशी पण आहे, गुरुवार पण. सोनपापडी शंभू राहिले ना अजून आंघोळी. हा शंभू शिव राहिला. एकादशी पण गर्दीच राहते. राहील बसले जास्त गजर. सोनपापडी नको मेहंदी काढली तो. हा कोण काढली मेहंदी? सरक ना मम्मी हात वरती कर ना. काढली हा झालं. मी तुमचा पप्पा नाही आले अजून गावातून. चू काय खातो? चू तर बघा म्हणजे सकाळी नाश्त्याला थोडासा स्वयंपाक करून घ्यायचा होता. त्याच्यामुळं चपात्या आणि काय भाजी कर म्हणजे हेच होते. रात्रीची भाजी नाही का? रात्रीची भाजी आपण त्यांनी खाल्ली आणि दूध आणि ते आहे ते काही खाऊ. आता मम्मीला ताईला आणि पप्पाला उपवास आहे. उपवास आहे. आपण दोघंच राहिलो आता जेवायला. आपण दोघंच राहिलो. आपण आहे ना चटणी चपात्या खाऊ मस्त. तुम्ही दूध खा म्हणजे मग आपण आता तर 9 वाजले आणि अजून अर्धा तास स्वयंपाकाला लागायचं आपल्याला. आता मस्त आपल्याला डाळ भात आणि शिरा बनवायचा आहे. तर साधं थोडा वेळ म्हणजे सकाळच्या नाश्त्याला बनवून घ्यावा. कारण ताई त्यांना आज जायचंय देवगडला. मम्मी देवगडला आरुष बाप्पा तिकडे जाणार आहे. ते काय त्यांची तीच तयारी चालली आता. आपण बी घेऊ आवरून पटकन. आणि आता जेवण करतो आम्ही. काय स्वयंपाक करायचं? डाळ भात शिरा भजी. चला मग काय आवरलं का मम्मी तुमचं? हा मी कधी देवगडलाच नाही गेले. स्वेटर ते घालून जात इथं म्हणजे सकाळी ना थंडी राहते लई. घाला मम्मी तुम्ही पण. ते ना घालू स्वेटर पण आणले आता ना. आवरला ताई? भाऊ पण उभं राहिले बाहेर. मम्मी आवरा. चला मम्मी तू घोडा करून बस. आता येईल त्यांना जायला उशीर झाला. लय गर्दी राहील आता हा ना मग सकाळी सकाळी. तर चला आता ताई त्या पण गेल्या आता देवगडला. तर जरा सकाळी गार आहे म्हणजे थंडी भरपूर वाजते आणि गाडीवर तर त्यांना जास्तच थंडी वाजणार आहे नाही का? आता टाइम भरपूर झाला तर 9 सव्वा 9 झाले आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहे. तर म्हणलं शेगडीवर कवितानी बघा पाणी ठेवलेलं होतं. डाळ टाकून देऊ ना. डाळ टाकून देते मग बाकीच काम. हा ना मग डाळ शिजन आणि कसा शेगडीवर पडल्या पडल्या मस्त डाळ शिजून होईल. पाणी पण गरम झालेलं आहे. नुसती मुगाची टाकली ना मग तैला पण पित्त आहे. हा. पप्पाला पण ऍसिडिटी. बरं आहे मग काय. तर बघा मस्त आता जेवण करायचे आणि त्यांनी तळेल मिरच्या आणलेल्या होत्या तर त्या पण तळलेल्या होत्या आम्ही. आणि मग थोड्याशा राहिल्या. म्हणलं आता थोडीशी भाजी होती आणि आता पोळ्यान ते केलं. सोनपापडीचं बघा सोनपापडीला जायचं होतं मम्मी सोबत पण जरा आता हात रुसून बसलेली आहे. आणि शंभू बघा दोघं पण मागा लागले. एकाला फोन दिला आता खेळायला तेव्हा चालू झालंय त्याचं. आता पाय ना आता शंभू फोन असल्यावर लय भारी आहे की नाही? फोन असल्यावर लय मजा आहे ना. हा ना मग बैसभर चाल भर जेवायला घेऊ पटकन जेवण करून. हा भळा आलात आणि ना पटकन आवरून घ्यायचं. ताईन तेव्हा सगळं स्वयंपाक व्हायला पाहिजे बरं का. मग काय ताट नाही घेतले ना. तर आज थोडी गडबड होती आणि कसं आता सकाळी सकाळी पोरांची इतकी गडबड राहते ना का सकाळी कोणतंच काम पटकन उरकलं जात नाहीये. त्याच्यामुळे चालू राहतं. आणि आज आरा पण शाळेत म्हणजे काल दुपारून सुट्टी होती तर आज गेलेली शाळेत. तिचं आवरून दिलं. दुधाची गडबड राहते सगळंच राहतं.
पप्पा तिनं शेगडीवर शब्दान ठेवून दे बरं का ग. नको मी नाही खात. नको 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 मला नको पोरांना दे. घ्या रे तुम्हालाही चला. तर बघा आता बसलेलो जेवायला. शब्दान घेतला तू हा ना भारी ना. रात्री भाजी गरम काल ठेवली का संपली का अरे देवा हा का मला वाटलं आहे मी म्हटलं मी तेच म्हणणार ते तू गरम करायला ठेवली की नाही भाजी लय मस्त झाली ती. हम बसले आता हे पोरं जेवायला. शंभू इकडे जाऊन करून बाईस ना तिला बी पाहू दे ना दाद्या. आज लईच गडबड झाली बाई तेच ना. आणि आता हे पोरा ऍडमेंट करते का. आणि आता कसं आता टाइम ते गेले देवगडला आपल्याला बी खरं जायचं ना मम्मी ते म्हणे आपण जाऊ म्हणे एखाद्या गुरुवारी पण आता टाइम भेटेल का म्हणा. तेच ना आता हे थोडं गार वातावरण आहे ना अजून जाऊ आपण एखाद्या दिवशी पण आता थोडा टाइम काढून जाऊ आता आपलं जायचं देवगड हा ना. जाऊ आता कधी काय मी चालू होतं. आता आहे ना ताई जेवण करे का आपला सगळा स्वयंपाक ते व्हायला पाहिजे का कारण ताईला आहे ना इथून पटकन नाही आणि ताईला रिटर्न जाणार मी ना आता आजच जायचंय ताईला. आता काय माहित कपडे कुठे घेते ताई त्या काय माहिती गंगापूरला येते तिथे गावात. हा ना. आता ताई त्यांना आयर घ्यावं लागेल ना ग. ब्लाऊज ते शिवून ते व्हायला पाहिजे ना आता ताईचे भाऊचे कपडे भाऊ काय म्हणा 3 ब्लाऊज तेवढे देऊन टाकू त्याला मग बाकी नंतर तेच ना पोराला कपडे भाऊला कपडे भाऊ तर काय ऐकच घेते म्हणा त्याच्यामुळे काही काम नाही शिवायचं पण मग ताईच्याच ब्लाऊजचं त्याचं राहता ना काही 1 महिन्याभर राहिलं रे आता लग्न 1 महिन्याभर. तेच ना 22 फेब्रुवारी लग्न आहे ना. हा 22 फेब्रुवारीला ना काय महिना बी नाही राहिला. मग ताई आता पप्पा म्हणे आता येऊ आलेच येते तर मग तुमचा आयर घेऊनच जा म्हणे. मग काय मग काय आपल्या गावात कसं पण भेटते बरं का साड्या गावात पण छान भेटत. हा. ताईला आपण नाही घेल का सगळं साड्या त्याच्यातली घ्यायची ताईला पार्टीवेअर मधून का पार्टीवर मधून भारी आहे, तो बी पॅटर्न भारी आहे. त्याच्यातली घेईन म्हणे. तो बी पॅटर्न भारी आहे. ते इथं आहे ना, ते इथं. दूध घे ना नाही का? शंभून सोनपापडी रात्री तसे झोपले पावभाजी नाही खाल्ली काहीच नाही झोपले ते. ए आवाज कमी करा रे शंभू शंभू आवाज कमी कर लगेच लय आवड आलं बे. मला काय म्हणाला रडू नका. तर चला आता आपण जेवण करून घेऊ आणि ना लगेच सगळं आवडून घेऊ काही देऊ सर आपलं सगळं आवडलं पाहिजे का अजून पोरं राहिले आंघोळीचे